काय शेठ, तुम्ही आज परत आलात? 2 दिवसाआधीच तर तुम्ही आला होता ना, आणि जास्त पैसेसुद्धा दिले होते. त्यामुळे माझ्या लक्षात आहे. नाहीतर दिवसभरात एवढे कस्टमर येतात की कोणाकोणाला आठवण ठेवणार. बोला, आज कोणासोबत जाणार? ए निशा, आज कोण कोण खाली आहे बघ जरा. आता काही मुली येतीलच खाली, त्यातून तू एक पसंत करून घे, तुला जी हवी ती. तिघी चौघींना घेऊन मिली बाहेर आली. तोंडात पान ठेवत अम्मा म्हणाली, बघ, ही डॉली, जास्मिन, खुशबू आणि हा बघ, नवीन आणि ताजा माल आहे. पण तो म्हणतो, मला यापैकी कोणीच नको आहे. मी त्या दिवशी आलो होतो ना, त्या दिवशीची मुलगी हवी आहे. मला त्या मुलीलाच भेटायचं आहे. अम्मा म्हणते, कोणत्या दिवशीची? तो म्हणतो, मी नाव तर नाही विचारलं. हो, पण घाऱ्या डोळ्यांची दिसते ती. तेवढ्यात निशा म्हणाली, अम्मा, मेघनाबद्दल विचारत आहे हा. पण मेघना तर आज. निशाचे बोलणे मध्येच थांबवत अम्मा म्हणाली, मेघनाकडे जायचं होतं का तुला? पण आजपासून पुढचे 4 दिवस तिला रेड सिग्नल मिळालं आहे. कळतंय ना तुला? तो मान हलवतच हो म्हणाला. अम्मा म्हणाली, तिला भेटून काही उपयोग नाही. यापैकीच कोणीतरी एक निवड. मी एक वेळा भेटू शकतो का तिला, प्लीज? अम्मा म्हणते, पण त्याचेसुद्धा पैसे लागतील. चालेल ना? तो म्हणतो, ठीक आहे, चालेल. हे घ्या पैसे. अम्मा मेघनाला आवाज देत म्हणते, मेघना, ए मेघना, तुझा कोणी दिवाना आलाय बघ, तुझ्याशी थोडंसं बोलायचं म्हणतोय. तसं पण आज करू पण काय शकतेस ना तू? असे हसत जोरजोरात अम्मा म्हणाली. अम्माचा आवाज ऐकून मेघना बाहेर आली आणि त्याला म्हणाली, काय बोलायचं होतं, बोल. त्यावर तो म्हणाला की आपण आतमध्ये बसून बोलूया का? ती म्हणते, हां ठीक आहे, बोल. पण लवकर उरक तुझं, कारण मी मस्त पिक्चर बघत आहे. असे बोलत बोलत मेघना त्याला खोलीत घेऊन गेली. आत गेल्यावर तिने त्याला खुर्ची बसायला दिली आणि म्हणाली, बोल, काय मग? तो म्हणतो, काही नाही, त्या दिवशी रात्री मी खूप उशिरा तुमच्याकडे आलो होतो. ते काय आहे ना, माझे मित्र मला जबरदस्ती इथे घेऊन आले होते. त्याआधी मी कधीच अशा ठिकाणी आलेलो नव्हतो. त्या दिवशी आपण एकमेकांसोबत खूप गप्पा मारल्या होत्या. मग थोड्या वेळाने तुम्ही झोपून गेलात आणि मी तसाच बसून होतो सकाळपर्यंत. तेव्हा रात्रभरात मी तुमची इथे ठेवलेली एक डायरी होती ना, ती वाचत बसलो होतो. त्यात खूप कविता, गाणी आणि कथा असं बरंच काही लिहिलं होतं. त्यात लिहिलेलं अक्षरही खूप सुंदर होतं. मेघना म्हणते, मग त्याचं काय? काही नाही, मी पण लिहत असतो. पिक्चरमध्ये लिहिण्यासाठी काही ना काही काम चालू आहे. 1-2 ठिकाणी माझे बोलणेसुद्धा झालेले आहे. जर डायरेक्टरला माझी स्टोरी आवडली तर त्याच्यावर फिल्म बनेल. तुला पिक्चर पाहायला आवडते का मेघना? ती म्हणते, हो, मला पिक्चर पाहायला खूप आवडतो. तो म्हणतो, तुझ्या कविता पण खूप हृदयस्पर्शी आहे. मनाला लागणाऱ्या कविता लिहितेस तू. मला तुझी ती डायरी पुन्हा एकदा वाचण्याची इच्छा आहे आणि त्यामुळेच आज मी इथे परत आलो आहे. मेघना म्हणते, लहानपणापासूनच मला कविता आणि गाणे लिहिण्याचा छंद आहे. रोज काही ना काही लिहिल्याशिवाय मला झोपच लागत नाही. तुझं शिक्षण काय झालं आहे? म्हणजे इतकं सुंदर लिहितेस तू? मेघना म्हणते, 12वी शिकले आहे. हे झाशीच्या राणी महालक्ष्मीचे पुस्तक इथे? मेघना म्हणते, हो, ते पुस्तक मी वाचत असते. अम्माने आणून दिली आहेत. आश्चर्य आहे, तुझ्यासारख्या मुली हे सर्व? मेघना म्हणते, तुमच्यासारख्या लोकांना हे सगळं विचित्रच वाटेल. पण का? आम्हाला वाचण्याचा, लिहिण्याचा, शिकण्याचा अधिकार नाही आहे का? अगं तसं नाही आहे गं. तुझं पूर्ण नाव कळू शकेल का मला? आणि कुठून आली आहेस तू? आणि इथे कशी काय? मेघना म्हणते, अच्छा, तर इंटरव्ह्यू घेण्यासाठी आला आहेस का? बरं, ठीक आहे. मी एका छोट्याशा खेडेगावातून इथे आलेली आहे. माझं शिक्षण हे फक्त 12वी झाले आहे आणि पैशांच्या आर्थिक अडचणीमुळे माझ्या वडिलांनी माझं लवकरच लग्न लावून दिलं. तो मुलगा मुंबईत नोकरी करतो आणि चांगला कमावतो. त्यामुळे माझे वडील खूप आनंदी होते आणि त्यामुळेच त्यांनी माझं लग्न त्या मुलाशी लावून दिलं होतं. लग्नानंतर तो मला इथे मुंबईत घेऊन आला आणि इथे येऊन मला विकून टाकलं. आता पुढे काय सांगणार तुम्हाला? तुम्हाला तर ही सर्व सिनेमाची स्टोरी वाटेल, हो ना? पण हे सत्य आहे आणि माझं नशीबसुद्धा. आनंदाने कोणीच हे काम स्वीकारत नाही. तो म्हणतो, तू खूप छान कविता लिहितेस. हे बंद नको करूस, लिहत राहा. मेघना म्हणते,
ते थोड्या दिवसानंतर हे सर्व बंद पडेलच. तो म्हणतो, असं नको करू, लिहत राहा. मी तुझी ही कवितांची डायरी घेऊन जाऊ शकतो का? पुन्हा आणून देईल तुला. यातील कविता खूप सुंदर आहेत. ती म्हणते, ठीक आहे, घेऊन जा. तसंही माझ्यानंतर इथे त्यांना कोण वाचणार आहे? आज त्याच्या फिल्मला नॅशनल अवॉर्ड मिळालाच. बेस्ट स्टोरी, बेस्ट लिरिक्स. मेघनाला अवॉर्ड फंक्शनला घेऊन जाण्यासाठी तो आला आणि अम्माकडून त्याला कळले की मेघना तर या जगातच नाही. एड्स झाला होता तिला. अम्मा म्हणते, थांब, पण तिने तुझ्यासाठी काहीतरी ठेवलं आहे. तिचे काही डायरी आणि पुस्तके आहेत आणि हे पत्रसुद्धा ठेवलं आहे तुझ्यासाठी. तू जेव्हा कधी परत येशील तेव्हा तुला हे नक्की द्यायचं असं तिने सांगितलं होतं. त्याने ते पत्र उघडून वाचलं. प्रिय अनोळखी. अनोळखी यासाठी कारण तू मला माझं गाव, नाव, शिक्षण सर्व काही विचारलंस, पण स्वतःबद्दल मात्र काहीच सांगितलं नाहीस. फक्त सिनेमांसाठी काहीतरी लिहितोस एवढंच सांगितलं होतं. मी जास्त दिवस नाही जगू शकत. माझ्या धंद्याने मला बक्षीस जे दिलं आहे, पण ही माझी काही पुस्तके आणि डायरी आहेत. त्यात काही कविता, कथा आहे. हे सर्व मी तुझ्यासाठी सोडून जात आहे, अम्माजवळ. जर तुला आवडतील तर तुझ्या सिनेमामध्ये त्यांना तू वापर, पण त्यांना नाव तुझं दे, कारण माझं नाव आणि माझ्या नशिबाची सावली त्या कवितांवर पडायला नको. पुढच्या जन्मी नशीब चांगलं असेल तर पुन्हा भेटूया. तुमची मेघना. पत्र वाचून त्याचे डोळे पाणावले. अवॉर्ड फंक्शनला तो गेला. मेघनाने लिहिलेली कथा, कविता सगळं आणि त्याचं श्रेय स्वतःला घेताना त्याचे पाय लटपटू लागले. मग त्याने सर्वांसमोर सर्व सत्य उघड केलं. पुढची 2 वर्षे बेस्ट स्टोरी, बेस्ट सॉन्ग लिरिक्सचे अवॉर्ड्स मेघना या नावालाच मिळत गेले. तर पाहिलंत मित्रांनो, कला ही कोणाचं घर, ठिकाण, व्यवसाय पाहून लाभत नाही. ते ज्याला त्याला मिळालेली देवाची देणगीच असते. पण कलेला योग्य मार्ग आणि संधी मिळाली नाही ना, तर ती कला अशीच विस्कळीत होऊन जाते. एका वेळेनंतर ती मरण पावते. मित्रांनो, ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.